ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये सध्या वारकऱ्यांच्या वक्तीला अगदी उधाण आलेलं आपण बघू शकतोय की तिसरा मानाचा रिंगण सोहळा आहे जो माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेला आहे आणि ज्या वारकरी महिला आहेत अगदी त्या उत्साहामध्ये तल्लीन झालेल्या आहेत, अगदी फुगड्या खेळतायत, आनंदामध्ये खरं तर भजन गात आहेत। सध्या ह्या महिला वारकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। तर तिसरा मानाचा रिंगण सोहळा सध्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला आहे। वारीमध्ये वारीच्या वाटेवरती चाललायत, काय मनात भावना आहेत? काय नाही, व्यवस्थित चाललेली आहे वारी। आमची दिंडी आहे तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी माता, त्यांची दिंडी आम्ही चालवतोय। त्या दिंडीचं 54 खूप आनंद घेतो त्याच्यात आम्ही। काय आनंद भेटतोय वारीच्या वाटेवर? छान भेटतो, खूप आनंद भेटतो आम्हाला वारी घरची आठवण येत नाही। याचा पाऊस भरपूर पडलाय, गावाकडे पेरणी वगैरे झाला, गावाकडची चिंता वाटत नाही? काहीच झालेलं नाही, पेरणी खूप पाऊस पडतोय, अजून पण पाऊस पडतोय गावाकडे, खूप पाऊस आहे तिकडे गावाकडे। वारीच्या वाटेवर पंढरपूरचा विठ्ठल भेटतो का? भेटतो ना, भेटतो, खूप भेटतो। आणखी काही महिला आहेत, किती वर्षापासून वारी करताय आणि काय अनुभव? पहिलंच वर्ष आहे आमचं। पहिलंच वर्ष आहे, काय अनुभव भेटतोय? खूप अनुभव भेटतोय, चांगले माणसं भेटतात आणि जसं काय विठ्ठलच भेटलंय रस्त्याने असं वाटतंय। आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। वारीच्या वाटेवरती आहेत, वारी अनुभवत आहेत, काय मिळतंय वारीमधून? वारीमध्ये एकदम सुख मिळतं, जसं काय आपण स्वर्ग जिंकलाय असं। जन्मात येऊन एकदा वारी करावी ही माझी इच्छा होती, ती पांडुरंगाने माझी इच्छा पूर्ण केली आणि घरचं तर बिलकुल ध्यान येत नाही, असंच वारी करत राहावं अशी इच्छा होते। घरी जाऊ नये असं वाटतं, इतकं आनंद वाटतो वारीत या। आणि पांडुरंगन तर काय 5-5 मिनिटाला सेकंदाला भेटत असतो, कुठल्या ना कुठल्या रूपात असतो। त्यात माझा एक अनुभव सांगते। मी काल यायला लागले होते, मला प्रताप चौक माहित नाही का, मग चालत मी त्यांना विचारलं पण नव्हतं, तर माऊली प्रताप चौक पुढं आहे म्हणले जावा। हा पांडुरंगच भेटला ना आपल्याला साक्षात, त्याच्यामुळं पांडुरंगाची वारी करणं ही माझ्या नशिबात होती, ती मी केली। खरं तर वारीमध्ये आपण बघतोय की जात भेद सर्व विसरून सारे एकत्रित येतात आणि ती माऊली म्हणतात, म्हणजे समानता वारीमध्ये भेटते। तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही कसं बघता, ह्या माऊली सर्व शब्द उच्चारत आहेत? ह्याच्यात मी कशी बघते की सर्व गुण संपन्न तर जातीभेद हा नसू नये, समभाव समप्रमाणात आपण जो म्हणतो ना मुलगा मुलगी हा भेद करतो ना, तो तसा भेद न करता आपण सर्व ही एक मुलं आहेत, सर्व ही सहकुटुंब सहपरिवार आहे असं वाटल्यासारखं वाटतंय। ईश्वराची लेकर आहेत आणि हे बघा, तुमचं रक्त काढलं काय, माझं रक्त काढलं काय, दोघांचंही रक्त सेमच आहे, तुमचं लाल माझं लाल, तर मग जातीभेद कशासाठी? हा जातीभेद कशासाठी सांगा मला? त्याच्यामुळं हे सगळे विठुरायाची लेकरं आहेत, त्याच्यामुळं आनंद हा वेगळाच आहे या गगनातला। माऊली तुम्हाला काय वाटतंय वारी करताय? वारी करता खूप आनंद वाटतो। मी एक शेतकरी महिला आहे, 24 तास शेतात काम करते, पण वारीला आल्यामुळे बिलकुल घरचं ध्यान होत नाही। आणि वारी माई 4थी वारी आहे, पायी वारी देऊगाव ते पंढरपूर। वारीचा खरं तर टप्पा खूप मोठा असतो, त्यावेळेस म्हणजे एवढं चालताय तेव्हा कधी शीण येत नाही? पायी संध्याकाळची इतकं दुखताना असं वाटतं उद्या आपण चालणार नाही, पण काय ईश्वराची कृपा आहे, संध्याकाळी सगळ्यांचं पाय पूर्ण चांगलं करून परत सकाळ चांगलं असं फ्रेश होतं। काय असं वाटत नाही आपलं रात्र पाय दुखतात आणि आपण उद्या कसं परत पाहिल्यासारखं चांगलं होते। आणखी काही वयोवृद्ध आजी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। माऊली रामकृष्ण हरी, खरं तर वय खूप झालंय तरी वारीच्या वाटेवरती चालताय, काय मिळतंय वारीमध्ये? आनंद पांडुरंगाचा, आई बाप भेटल्यासारखी लागते, लय आनंद होतो लई। 18 वर्ष वारी करते, पण मला निकोन आनंद लुटलेला आहे हृदयात। आता वय किती झालंय तुमचं? वय 60 तरी पण बरोबर, तरी पण वारीच्या वाटेवर लय मजा। पंढरपूरचा विठ्ठल भेटतो, हा पांडुरंगाची भेट घेतली का असा आनंद लुटलं, पार तानबुक हार करते। हा लय मजा लागते वारीत माऊली। आपण बघतोय की वारीच्या वाटेवरती प्रत्येकाला जो आहे तो आनंद भेटत असतो। माऊली वारीच्या वाटेवरती चालतायत, काय भेटतंय वारीच्या वाटेवरती? खूप छान वाटतंय, खूप आनंद भेटतोय। घरून निघस्तवर काही नाही, शेतकरी आम्ही पण खूप इकडे आले की आनंद मिळतो आम्हाला। माऊली साऱ्या रस्त्यानी खूप पांडुरंगाच्या नावात। आपण बघू शकतोय की ज्ञानोबा तुकोबाचा जो गजर आहे तो आमची ऊर्जा वाढवणारा आहे। किती जरी चालून थकलो तरी कसलाही क्षीण येत नाही, कारण की विठ्ठल नामाची जी मात्रा असते ती आमची ऊर्जा वाढत असते, अशी प्रतिक्रिया जी आहे ते हे महिला वारकरी देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, अकलूज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी,
एकमेव